Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. So guys, आपल्या आजच्या CSS पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहोत CSS introduction, CSS syntax, how to add CSS in HTML and how to add comments in CSS. So हे चारही पॉइंट आपण आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत. तर सुरू करूया आपला आजचा CSS पार्ट 1. Let's get started. सो गाइस, सर्वात आधी आपण बघणार आहोत CSS बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन किंवा इंट्रोडक्शन टू द CSS. सो काय CSS म्हणजे काय, तर CSS चा फुल फॉर्म काय आहे, तर CSS म्हणजे काय तर कॅस्केडिंग स्टाईल शीट. त्याचा CSS चा जो फुल फॉर्म आहे तो आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट. आता ही कशासाठी यूज होते, तर ही एक स्टाइलिंग लँग्वेज आहे. ही जी लँग्वेज आहे ती एक स्टाइलिंग लँग्वेज आहे. यूज टू ऍड अ स्टाईल टू अ वेब पेज. जे आपण वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करतो किंवा वेबसाईट डेव्हलप करतो, तर त्या वेबसाईट वर किंवा वेब ऍप्लिकेशन वर स्टाईल अप्लाय करण्याचं काम किंवा त्या वेब पेजला लुक अँड फील देण्याचं काम CSS करत असते. सो जसं की आपण HTML च्या सिरीज मध्ये बघितलेलं आहे. जर तुम्ही ती सिरीज बघितली नसेल किंवा प्लेलिस्ट बघितली नसेल, तर आपल्या युट्यूबच्या डिकोड बिट्स या चॅनलवर HTML ची सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही ती फॉलो करू शकतात किंवा चेकआउट करू शकतात. सो जसं की आपण HTML च्या सिरीज मध्ये सुद्धा बघितलं की HTML काय काम करतं, तर आपल्या वेब पेजचं स्ट्रक्चर बनवण्याचं काम HTML करत असतं. तर HTML मध्ये खूप सारे एलिमेंट्स आहेत, तर त्या एलिमेंट्सचा वापर करून आपल्या वेब पेजचं स्ट्रक्चर ते बनवत असतं. तसंच CSS काय करते, तर आपलं जे वेब पेज आहे तर त्याला व्हिज्युअल प्रेझेंटेशनला एन्हान्स करण्याचं काम करत असते किंवा त्याला इन शॉर्ट म्हणजे एकदम सिंपल लँग्वेज मध्ये समजायचं झालं तर त्याला लुक अँड फील देण्याचं काम करत असते. तर याला आपण एक जनरल एक्झाम्पल थ्रू समजून घेणार आहोत. जसं की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे सध्या. खूप मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन होत असतं. तर तुम्ही जर कन्स्ट्रक्शनच्या साईडवर गेलात तर तुम्हाला त्याच्या काही फेजेस असतात. कन्स्ट्रक्शनच्या ज्या आहेत त्या सुद्धा काही फेजेस असतात. जसं की जर तुम्हाला एखादा फ्लॅट बांधायचा किंवा एखादी बिल्डिंग बांधायची किंवा एखादं घर बांधायचं आहे, बंगलो बांधायचा आहे, तर तुम्हाला सर्वात आधी काय करावं लागतं, तर त्याचं स्ट्रक्चर उभं करावं लागतं किंवा आधी तुम्हाला डिगिंग करावं लागते. डिगिंग म्हणजे काय, तर आधी तुम्हाला पहिया खोदावा लागतो. पहिया खोदल्यानंतर आपल्याला पिलर उभे करायचे त्यामध्ये. तर पिलर उभे करण्यासाठी आपण काय बऱ्याच सारे मटेरियलचा यूज करत असतो. जसं की रेती झाली, माती झाली, विटा झाल्या, स्टील रॉड झालेत, सिमेंट झालं, असे खूप सारे जे एलिमेंट्स आहेत कन्स्ट्रक्शन साईटचे, तर त्या सगळ्या एलिमेंट्सला एकत्र करून किंवा त्या सगळ्या एलिमेंटचा वापर करून आपण आपल्या घराचं किंवा बिल्डिंगचं स्ट्रक्चर उभं करत असतो. तर सिमिलरली HTML मध्ये सुद्धा आहे किंवा आपल्या डेव्हलपमेंटच्या आपलं जे डेव्हलपमेंटची लाईन आहे त्यामध्ये सुद्धा आपण सेम प्रोसिजर फॉलो करत असतो. जसं की आपल्याला एखादी वेब पेज बनवायचा किंवा वेब ऍप्लिकेशन बनवायचं आहे, तर त्या वेब पेजचं किंवा वेब ऍप्लिकेशनचं आधी आपल्याला एक स्ट्रक्चर बनवावं लागतं. तर ते स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण इथे HTML चा यूज करतो. जसं घराचं स्ट्रक्चर बनवायचं असेल तर आपण काय करतो की विटा, सिमेंट, रेती, माती, पाणी, स्टील रॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करतो. तसं HTML मध्ये किंवा आपल्या वेब पेजचं स्ट्रक्चर जर बनवायचं असेल तर आपण HTML मध्ये जे काही एलिमेंट्स अवेलेबल आहे तर त्या एलिमेंटचा वापर करून आपल्या वेब पेजचा आपण स्ट्रक्चर डिफाईन करत असतो किंवा क्रिएट करत असतो. तर आता HTML मध्ये एलिमेंट कोणकोणते आहेत, तर खूप सारे एलिमेंट्स आहेत. हेडिंग साठी आपण H1 टॅग टू H6 टॅग पर्यंत हेडिंग टॅग्स यूज करतो. त्यानंतर पॅराग्राफ टॅग यूज करतो किंवा पॅराग्राफ एलिमेंट यूज करतो. त्यानंतर बटन साठी बटन एलिमेंट आहे, टेबल साठी टेबल एलिमेंट्स आहे, असे n नंबर्स ऑफ एलिमेंट्स HTML मध्ये आहेत. तर त्या सर्वांचा यूज करून आपण एक आपलं वेब पेज किंवा वेब ऍप्लिकेशन डिफाईन करत असतो किंवा डिझाईन करत असतो. तर त्याचप्रमाणे आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा आपलं जेव्हा घर वगैरे बांधतो तर ते आपण त्याचं स्ट्रक्चर तर डिफाईन केलं, त्याला स्ट्रक्चर डिफाईन करून त्याला उभं केलं. त्यानंतर ब्रिक्स किंवा विटांचा वापर करून वॉल सुद्धा उभ्या केल्या. तर आपलं घर जे आहे ते बनवून रेडी आहे, त्याला प्लॅस्टर वगैरे एकदम सगळं रेडी आहे. पण तुम्ही तशा घरात राहायला जाणार आहेत का? नाही, कारण ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह नाही वाटणार किंवा तिथे राहावंसं सुद्धा नाही वाटणार, कारण ते जस्ट एक सिमेंट, रेती, माती, विटा यांनी बनलेलं एक घर आहे. तर मग तुम्ही कधी राहायला जाल, तर त्याला तुम्ही अजून डेकोरेटिव्ह कराल तेव्हा. तर डेकोरेशन करण्यासाठी किंवा डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी किंवा लुक अँड फील, आपल्या घराला लुक अँड फील देण्यासाठी आपण काय कोणकोणत्या गोष्टी करतो, तर त्याला कलर देतो, त्यानंतर फर्निचर करतो, त्यानंतर वॉलपेपर लावतो वॉल्सला, त्यानंतर हँगिंग आयटम्स आणतो, वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग करतो. तर या सगळ्या आपण डेकोरेशनसाठी किंवा आपल्या घराला एक लुक अँड फील यावा त्यासाठी आपण या गोष्टी करत असतो. तसंच आपल्या
टेक्निकल लँग्वेज मध्ये किंवा आपले जे टेक्निकल लाईन आहे किंवा आपलं जे डेव्हलपमेंट आहे वेब पेजचं, वेब ऍप्लिकेशनचं, तर त्यामध्ये सुद्धा आपण HTML चा वापर करून आपलं वेब पेजचं स्ट्रक्चर डिफाईन केलाय किंवा आपलं वेब पेज तयार केलेलं आहे. पण त्याला लुक अँड फील देण्यासाठी किंवा जो एंड युजर आपलं ऍप्लिकेशन यूज करणार आहे तर त्याला थोडं ते इंटरॅक्टिव्ह वाटलं पाहिजे किंवा सुंदर वाटलं पाहिजे, त्याला त्यावर काम करायला आवडलं पाहिजे, ते ऍक्सेस करायला आवडलं पाहिजे, तर त्यासाठी आपण CSS चा वापर करतो. आणि CSS चा वापर करून आपलं वेब पेज जे आहे किंवा वेब ऍप्लिकेशन जे आहे तर त्याला एक लुक अँड फील देण्याचं काम करत असतं. सो हे झालं एक एक्झाम्पल. तर आपण याला थोडं तुम्हाला समजण्यासाठी मी कन्स्ट्रक्शन साइटचं एक्झाम्पल घेतलं आणि हे एक्झॅक्ट मॅच करतं आपल्या CSS सोबत सुद्धा. सो आता CSS काय करतं, तर CSS जसं मग अशी पासून मी बऱ्याच वेळेस म्हटलंय की CSS हे लुक अँड फील देण्याचं काम करतं आपल्या वेब पेजला. सो आता CSS चा वापर करून आपण काय काय करू शकतो, तर युझिंग द CSS यू कॅन कंट्रोल द कलर ऑफ द टेक्स्ट. तर आपल्या वेब पेजवर जे काही कंटेंट आहे किंवा जो काही टेक्स्ट आहे तर त्या टेक्स्टला कलर देण्याचं काम CSS करत असतं. त्यानंतर कलर जो टेक्स्ट आहे त्याची साईज जर आपल्याला इन्क्रीज करायची असेल किंवा डिक्रीज करायची असेल किंवा फॉन्ट साईज म्हणजे त्याला खूप मोठी दाखवायची असेल साईज फॉन्टची आपल्या टेक्स्टची, तर ते सुद्धा आपण CSS थ्रू करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे खूप सारे पॅराग्राफ्स आहे आणि पॅराग्राफ्स मध्ये आपल्याला जर स्पेस ऍड करायचा, मल्टिपल पॅराग्राफ्स आहेत, 2-3 पॅराग्राफ्स आहेत तुमच्याकडे आणि त्या पॅराग्राफ मध्ये जर तुम्हाला स्पेस ऍड करायचा आहे तर तरी सुद्धा आपण CSS चा वापर करून पॅराग्राफ मध्ये स्पेस ऍड करू शकतो. त्यानंतर आपल्या वेब पेजवर किंवा वेबसाईटवर आपण बरेच सारे कॉलम्स यूज करतो, सेक्शन यूज करतो वेगवेगळ्या कंटेंट दाखवायसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टी डिस्प्ले करण्यासाठी. तर ते जे कॉलम आहे तर त्यांना रिसाइज करण्यासाठी सुद्धा आपण CSS चा वापर करत असतो. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आपली वेब पेज किंवा वेबसाईट जी आहे तर ती प्रत्येक डिव्हाइस मध्ये एकदम व्यवस्थित दिसायला हवी. जसं की लॅपटॉप मध्ये एकदम फेस टू फेस व्यवस्थित दिसायला हवी, त्यानंतर मोबाईल फोन मध्ये व्यवस्थित दिसायला हवी किंवा टॅबलेट मध्ये सुद्धा व्यवस्थित दिसायला हवी. तर त्यासाठी आपण CSS चा वापर करून प्रत्येक डिव्हाइस साठी पर्टिक्युलर CSS त्या आपल्या वेब पेजवर अप्लाय करत असतो किंवा HTML एलिमेंट्स वर अप्लाय करत असतो. तर हा सुद्धा एक महत्वाचा इम्पॉर्टंट यूज आहे CSS चा. सो दिस इज अबाउट द CSS. तर हे होतं CSS चं इंट्रोडक्शन. आता मूव ऑन द नेक्स्ट वन. आता आपण बघणार आहोत CSS चा सिंटॅक्स. CSS चा सिंटॅक्स कशा प्रकारे आपण लिहू शकतो किंवा CSS आपण कशा प्रकारे लिहू शकतो तर ते आपण आता बघणार आहोत. तर ऍक्च्युली CSS चा जे सिंटॅक्स आहे तर त्यामध्ये त्याचे 3 पार्ट्स पडतात. त्याचे 3 मेन पार्ट्स आहेत. जसं की पहिला जो पार्ट आहे त्याला आपण सिलेक्टर म्हणतो, दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो आणि तिसरा जो पार्ट आहे त्याला आपण व्हॅल्यू म्हणत असतो. तर 3 पार्ट्स मध्ये डिव्हाइड झालेला आहे. आता सिलेक्टर म्हणजे काय, तर एखाद्या एलिमेंट वर तुम्हाला एखादा कलर अप्लाय करायचा आहे थ्रू CSS. म्हणजे सपोज H1 हा HTML चा एलिमेंट आहे आणि H1 एलिमेंट वर तुम्हाला जर CSS थ्रू एक कलर अप्लाय करायचा आहे तर H1 हा सिलेक्टर झाला. तर आपण ऍज अ सिलेक्टर इथे जर तुम्ही बघितलं तर हे जे सिलेक्टर आहे स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघू शकता, त्या सिलेक्टरच्या ठिकाणी मी काय करेल H1 एलिमेंट घेईल आणि ह्या कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये प्रॉपर्टी 1 किंवा प्रॉपर्टी 2 हे जी दिसत आहे तर तिथे मी कलर घेईल आणि व्हॅल्यू मध्ये जो कलर तुम्हाला अप्लाय करायचा जसं की रेड झाला, ग्रीन झाला, येलो झाला, ब्ल्यू झाला, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तर तो कलर त्या कलरचं नाव व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर तसंच प्रॉपर्टी 2 च्या ठिकाणी जर तुम्हाला बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल तर तुम्ही प्रॉपर्टी 2 च्या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर ही प्रॉपर्टी द्याल आणि त्याची व्हॅल्यू जर येलो द्यायचा असेल तर येलो, ग्रीन द्यायचा असेल तर ग्रीन, ब्ल्यू द्यायचा असेल तर ब्ल्यू, व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन ऍड द कलर. सर अशा 3 प्रकारे जे सिलेक्टर आहे किंवा जो सिंटॅक्स आहे CSS चा तो डिव्हाइड झालेला आहे. तर याला आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. पण हा CSS चा सिंटॅक्स तर आपण बघितला, पण CSS नेमकी ऍड कुठे करायची HTML मध्ये किंवा कशी अप्लाय करायची तर हे आपण बघणार आहोत. सो ऍडिंग CSS टू द HTML, तर त्याचे सुद्धा 3 टाइप्स आहेत किंवा 3 वेज आहेत. CSS HTML मध्ये ऍड करण्यासाठी 3 वेज प्रोव्हाइड केलेले आहेत. तर कोणते कोणते आहेत, तर पहिला जो वे आहे तो आहे इनलाईन स्टाईल, दुसरा जो आहे तो इंटरनल स्टाईल आणि तिसरा जो आहे तो एक्सटर्नल स्टाईल. तर त्याला CSS किंवा स्टाईल दोघी शब्द आपण यूज करू शकतो. तर आपण वन बाय वन बघणार आहोत की इनलाईन स्टाईल कशा प्रकारे ऍड करायची, इंटरनल स्टाईल कशा प्रकारे ऍड करायची आणि एक्सटर्नल स्टाईल सुद्धा कशा प्रकारे ऍड करायची. तर जाऊया आपल्या विजुअल स्टुडिओ कोड वर आणि तिथे आपण बघून घेणार आहोत हाऊ टू ऍड CSS इन HTML. तर सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता आपला हा HTML चा प्री डिफाईन कोड आहे. हा प्री डिफाईन कोड कशा प्रकारे जनरेट करायचा
हे मी HTML च्या आपल्या सिरीज मध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही ती सिरीज अजूनपर्यंत बघितली नसेल किंवा प्लेलिस्ट अजूनपर्यंत बघितली नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर डिकोड बिट्स हे आपलं युट्यूब चॅनल आहे आणि त्यावर HTML ची प्लेलिस्ट सुद्धा अवेलेबल आहे. तर ती प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही हाऊ टू जनरेट अ बॉयलर प्लेट कोड किंवा बेसिक HTML कोड तर तुम्ही तिथे चेकआउट करू शकता किंवा बघू शकता. तर इथे आपण आता CSS वर फोकस करणार आहोत. तर इथे हा बेसिक कोड आहे आपला HTML चा. तर आपण इनलाईन स्टाईल कशी अप्लाय करायची HTML एलिमेंट वर ते बघणार आहोत. तर आधी आपण काय करूया, एक एलिमेंट घेऊया. तर H1 हा HTML चा एक एलिमेंट मी इथे घेणार आहे आणि त्यामध्ये एक सिंपल सेंटेन्स टाकू आपण, दिस इज अ हेडिंग. असं एक सिंपल सेंटेन्स टाकलं. याला जर तुम्ही सेव्ह केलं आणि ब्राउझरवर गेलात तर तुम्हाला या हेडिंगचा कलर जो आहे तो ब्लॅक दिसणार आहे, कारण बाय डिफॉल्ट जो कलर असतो तो ब्लॅक असतो. तर आता ह्या हेडिंगचा कलर जर मला चेंज करायचा आहे युजिंग द CSS आणि ते पण इनलाईन CSS किंवा इनलाईन स्टाईल अप्लाय करून, तर कशा प्रकारे करू शकतो? अगदी सिंपल आहे. तर प्रत्येक HTML एलिमेंटची एक ऍट्रिब्यूट असतो, तर त्याला स्टाईल म्हणून एक ऍट्रिब्यूट आहे. तर ह्या स्टाईलचा ऍट्रिब्यूटचा आपण यूज करून या H1 एलिमेंट वर कलर अप्लाय करणार किंवा स्टाईल अप्लाय करणार. आता स्टाईल काय, तर आपण इथे कलर म्हणून एक घेऊया. तर कलर ही प्रॉपर्टी घेणार आहोत. याला आपण CSS ची प्रॉपर्टी म्हणतो कलर. आणि जो काही कलर तुम्हाला इथे अप्लाय करायचा तर त्या कलरचं नाव आपल्याला इथे याचं ऍज अ व्हॅल्यू म्हणून. तर इथे मी रेड घेणार. याला सेव्ह करूया आणि जाऊया ब्राउझरवर. तर आपला जो टेक्स्ट आहे किंवा जो हेडिंग आहे तो आपल्याला कन्वर्ट झालेला दिसेल रेड कलर मध्ये. पहिले ब्लॅक मध्ये होता, आता कन्वर्ट होऊन झालेला आहे रेड कलर, कारण त्यावर स्टाईल अप्लाय झालेली आहे. आता स्टाईल अप्लाय झाली आहे, कशी झाली आहे किंवा झाली की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही असं इन्स्पेक्ट करून या एलिमेंटला पॉइंट आउट करू शकतात आणि इथे तुम्ही चेक करू शकतात. हे बघा, त्या पर्टिक्युलर एलिमेंटवर इनलाईन स्टाईल अप्लाय केली आहे. तुम्ही ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला पण इथे बघू शकतात. H1 एलिमेंट आहे, स्टाईल ऍट्रिब्यूट आहे आणि हा त्यामध्ये कलर प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू रेड अशी आहे. आणि तुम्ही राईट हँड साईडला स्टाईल सेक्शन मध्ये सुद्धा इथे बघू शकतात कलर रेड. जर मी याला हा जो चेक बॉक्स आहे त्याला जर अनचेक केला तर आपला जो ब्लॅक कलर होता तो ऍज इट इज तिथे दिसणार आहे. याला परत मी चेक केला तर आपला जो हेडिंगचा कलर आहे तो रेड मध्ये कन्वर्ट होणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही इनलाईन स्टाईल अप्लाय करू शकतात. आता सेकंड जो वे आहे तो आहे इंटरनल स्टाईल किंवा इंटरनल CSS. तर त्यापूर्वी आपण बघणार आहोत की ही जी इनलाईन स्टाईल आहे याचा डिसएडव्हान्टेज काय आहे. आता सपोज जर माझ्याकडे मल्टिपल H1 एलिमेंट असतील, आता इथे अजून एक H1 एलिमेंट घेतला मी आणि त्यामध्ये एक कंटेंट टाकतो मी, दिस इज हेडिंग 2 असं सपोज मी कंटेंट टाकलं. याला सेव्ह केलं, ब्राउझरवर गेलो आपण, तर तुम्हाला फक्त हेडिंग 1 जे आहे तेच रेड मध्ये दिसेल, हेडिंग 2 जे आहे ते तुम्हाला ब्लॅक मध्ये दिसेल. पण मला माझं रिक्वायरमेंट काय आहे की जेवढे H1 एलिमेंट्स असतील किंवा हेडिंग एलिमेंट्स असतील माझ्या वेब पेज मध्ये, तर त्या सर्व हेडिंग एलिमेंटचा कलर जो आहे तो रेड असायला हवा. तर मग आता आपल्याला काय करावं, जर इनलाईन स्टाईल अप्लाय करायची आहे तर प्रत्येक एलिमेंट वर जाऊन आपल्याला हा जो स्टाईलचा जो कोड आहे तो आपल्याला कॉपी पेस्ट करावा लागेल. जर तुमच्याकडे 100 हेडिंग एलिमेंट्स असतील तर तुम्हाला 100 वेळेस त्याला काय करावं लागेल, कॉपी आणि पेस्ट करावं लागेल. तर हे खूप टाइम कन्झ्युमिंग काम होऊन जाईल, म्हणजे बराच वेळ लागेल तुम्हाला हे करण्यासाठी आणि मेंटेनन्स साठी सुद्धा. जर तुम्हाला इन फ्युचर त्याचा कलर चेंज करायचा असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला प्रत्येक 100 ठिकाणी किंवा जेवढे H1 एलिमेंट असतील तेवढ्या ठिकाणी तुम्हाला जाऊन त्याचा मॅन्युअली कलर चेंज करावा लागेल. तर मग याला अल्टरनेट काय, तर आपला दुसरा वे इंटरनल स्टाईल शीट. आता इंटरनल स्टाईल शीट कशा प्रकारे यूज करायची, तर सिंपल आहे. इथे जायचं, एक स्टाईल एलिमेंट घ्यायचा. HTML मध्ये स्टाईल म्हणून एक एलिमेंट अवेलेबल आहे. तसा स्टाईल एलिमेंट घ्यायचा आणि तो कुठे ऍड करायचा, हेड सेक्शनच्या आत टायटल एलिमेंटच्या नंतर. तर इथे तुम्ही ऍड करू शकता किंवा एंडला पण ऍड करू शकता. जर तुमच्याकडे अजून दुसरे कोणते एलिमेंट्स असतील तर तुम्ही हेड क्लोजिंग हेड एलिमेंट आहे ना त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, स्टाईल एलिमेंट ऍड करायचा आहे. आता स्टाईल एलिमेंट ऍड केल्यानंतर जर तुम्हाला सर्व H1 साठी जर कलर स्टाईल अप्लाय करायची असेल कॉमन स्टाईल, तर तुम्हाला तो सिलेक्ट जो एलिमेंट आहे त्याला सिलेक्ट करायचा. आता मला H1 ला अप्लाय करायची आहे म्हणून मी H1 एलिमेंटला इथे सिलेक्ट करेल आणि H1 एलिमेंटला सिलेक्ट केल्यानंतर कर्ली ब्रॅकेट घेईल, ओपन आणि क्लोज, आणि ह्या ओपन आणि क्लोज कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये जी काही CSS अप्लाय करायची आहे तर ती स्टाईल किंवा ती CSS मी इथे लिहिणार आहे. आता सपोज मला कलर अप्लाय करायचा. आता इथे एकच कलर म्हणजे H1 लाच कलर रेड कलर अप्लाय झालाय, पण मला जेवढे H1 एलिमेंट्स आहेत माझ्याकडे तेवढ्या सर्वांवर रेड कलर अप्लाय करायचा. तर मी काय करेल, अगेन कलर प्रॉपर्टी घेईल आणि त्याची व्हॅल्यू रेड करून देईल. तर आता सगळ्या H1 वर
रेड कलर अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर मला बॅकग्राऊंड कलर सुद्धा द्यायचा आहे. तर मी काय करेल, बॅकग्राऊंड कलर घेईल आणि जो काही कलर मला द्यायचा आहे, सपोज ॲक्वा किंवा ॲक्वामराईन म्हणून हा कलर आपण ॲज अ बॅकग्राऊंड कलर देऊया. तर बॅकग्राऊंड कलर सुद्धा त्यावर अप्लाय होऊन जाईल. अजून मला काहीतरी त्याची पॅडिंग किंवा मार्जिन वगैरे असं काही ऍड करायचं. सपोज मला पॅडिंग ऍड करायची आहे. सो इथे पॅडिंग येईल आणि 10%, 10 पिक्सल. सो 10 पिक्सल मी इथे ऍड केली. तर ही जी आहे, ह्या जे सीएसएस प्रॉपर्टीज आहेत, तिन्ही प्रॉपर्टी, या तिन्ही प्रॉपर्टी जेवढे या डॉक्युमेंट्स मध्ये जेवढे H1 एलिमेंट्स असतील त्या सर्व H1 एलिमेंट्स वर हे प्रॉपर्टी ऍप्लिकेबल असतील. त्याला सेव्ह करूया, जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही H1 एलिमेंट वर आपली जी कॉमन सीएसएस आहे ती सीएसएस अप्लाय झालेली. याला जर तुम्ही असं इन्स्पेक्ट केलं किंवा पॉइंट आउट केलं तर तुम्ही इथे बघू शकता हा H1 एलिमेंट आहे, कलर अप्लाय झालाय, बॅकग्राऊंड कलर अप्लाय झालाय आणि पॅडिंग अप्लाय झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॉमन सीएसएस या ठिकाणी यूज करू शकता. पण या सीएसएसचा अजून या सीएसएसचा म्हणजे ही जी इंटरनल सीएसएस आहे तिचा सुद्धा एक ड्रॉबॅक आहे किंवा डिसएडव्हान्टेज आहे. तर तो म्हणजे काय, जसं की आपण इनलाईन सीएसएस जर अप्लाय केली पर्टिक्युलर एका एलिमेंटवर, तर ती फक्त त्या एलिमेंटवरच अप्लाय होते, दुसऱ्या सेम एलिमेंटवर अप्लाय नाही होत. तसंच आता सपोज माझ्याकडे जर मल्टिपल HTML च्या फाईल असतील, सपोज एक HTML ची फाईल अबाउट अस साठी आहे, दुसरी HTML ची फाईल ही कॉन्टॅक्ट अस साठी आहे आणि त्या HTML च्या फाईल मध्ये सुद्धा H1 एलिमेंट्स आहेत. तर मला थ्रू आउट द ऍप्लिकेशन H1 एलिमेंटला रेड कलर द्यायचा आहे. तर मी ही जी इंटरनल स्टाईल जी आपण यूज केली आहे तर ती दुसऱ्या HTMLचं जे पेज आहे त्यावर अप्लाय नाही होणार. मग त्यासाठी आपल्याला परत त्या HTMLच्या पेज मध्ये अशी इंटरनल सीएसएस लिहावी लागेल. तर मग हे पण टाइम कन्झ्युमिंग काम होईल आणि परत इन फ्युचर मध्ये जर तुम्हाला हा कलर चेंज करायचा असेल किंवा काही सीएसएस चेंज करायची असेल H1 ची, तर तुम्हाला प्रत्येक HTMLच्या फाईल मध्ये जाऊन स्टाईल एलिमेंट मध्ये अशा प्रकारे चेंज करावं लागेल, मॅन्युअली चेंज करावं लागेल. मग यावर सुद्धा एक सोल्युशन आहे आणि तो म्हणजे आपला थर्ड वे एक्सटर्नल स्टाईल शीट, जो आहे थर्ड वे एक्सटर्नल स्टाईल शीट. तर एक्सटर्नल सीएसएस काय असतं, तर एक एक्सटर्नल फाईल असते डॉट सीएसएस म्हणून त्या फाईलचं एक्सटेन्शन असतं आणि त्या फाईल मध्ये आपण पूर्ण सीएसएस चा कोड लिहित असतो आणि ती फाईलची लिंक आपण आपल्या HTMLच्या पेज मध्ये देत असतो. तर आपण एक ऑलरेडी स्टाईल डॉट सीएसएस ही फाईल मी इथे जनरेट करून ठेवलेली आहे आणि या फाईल मध्ये आपण आता एक सीएसएस चा कोड लिहिणार आहे. तर त्यापूर्वी आपण इथे अजून एक थोडा HTML चा कोड लिहिणार आहोत. एक डिव एलिमेंट घेऊ या ठिकाणी आणि या डिव एलिमेंट मध्ये एक पॅराग्राफ घेऊया आणि पॅराग्राफ मध्ये जस्ट सिंपल एक टेक्स्ट टाकूया. This is a paragraph. This is a paragraph. असा मी एक सिंपल टेक्स्ट टाकलेला आहे. सो आता मला काय करायचं आहे की हा जो डिव आहे यावर थोडी स्टाईल अप्लाय करायची किंवा सीएसएस अप्लाय करायची. तर मी काय करेल, ही जी एक्सटर्नल फाईल आहे या फाईल मध्ये जाईल आणि सीएसएस लिहिल. पण या फाईलला आपल्याला लिंक पण करायचं या HTML पेज सोबत. तेव्हाच ही जी स्टाईल आहे एक्सटर्नल फाईल मध्ये लिहिलेली जी स्टाईल आहे ती या HTML वर अप्लाय होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला असा हा लिंक म्हणून एक एलिमेंट असतो. तर तो एलिमेंट आपल्याला हेड सेक्शनच्या आत लिहायचा आहे. इथे मी ऑलरेडी त्या फाईलला लिंक करून ठेवलेला आहे. लिंक म्हणून एक एलिमेंट आहे, रिलेशन स्टाईल शीट आणि त्याचा रेफरन्स href म्हणजे काय, तर त्याचा रेफरन्स त्या फाईल जी एक्सटर्नल फाईल आहे त्याचा रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे. तर त्या रेफरन्स मध्ये त्या फाईलचा आपल्याला पाथ द्यायचा असतो. तर ह्या इथे मी स्टाईल डॉट सीएसएस जी ही फाईल आहे आपली एक्सटर्नल फाईल तिचा पाथ या ठिकाणी दिलेला आहे. सो आता आपण काय करणार आहोत, ही जी स्टाईल डॉट सीएसएस आहे तर ह्या फाईल मध्ये काही आपण थोडंफार सीएसएस टाकणार आहोत. आता आधी आपण डिव वर सीएसएस लावणार आहोत. तर डिव वर सपोज त्याला मला बॉर्डर द्यायची आहे. सो किंवा आधी आपण बॅकग्राऊंड कलर घेऊया. सो बॅकग्राऊंड कलर हा आहे बर्ली वूड म्हणून, तर तो घेऊयात. त्यानंतर त्याला मला बॉर्डर द्यायची, तर मी 2 पिक्सलची बॉर्डर देईल. त्याचा जो वेट आहे तो सॉलिड ठेवेल मी, 2 पिक्सल सॉलिड आणि त्याचा कलर ब्लॅक ठेवेल. ही झाली आपली बॉर्डर. तर त्यानंतर मला जर पी एलिमेंटला काही कलर वगैरे द्यायचा आहे तर मी अजून पी साठी पण एक हे घेईल. तर आपला जो पी एलिमेंट जो आहे तो डिवच्या आत आहे. मग मी काय करेल, इथे डिव पी पण आपण घेऊ शकतो किंवा सिंपल पी पण घेऊ शकतो, कारण आपल्याकडे या फाईल मध्ये पूर्ण एकच पी आहे म्हणून आपण डायरेक्ट पी वर पण स्टाईल अप्लाय करू शकतो. सो त्याचा कलर आपण घेऊया, सपोज ग्रीन कलर घेऊया आणि त्याचबरोबर
त्याचं फॉन्ट स्टाईल त्याची इटॅलिक करूया, आणि फॉन्ट वेट वगैरे जर वाढवायचं असेल तर आपण तो पण करू शकतो, किंवा फॉन्ट साईज जर आपल्याला काही द्यायची असेल त्याची तर इथे आपण पिक्सल मध्ये सुद्धा देऊ शकतो. सपोज मला 30 पिक्सल द्यायची आहे तर ती पण देऊ शकतो, आणि याला सेव्ह करूया, जाऊया आपल्या ब्राउझरवर, तर तुम्हाला इथे स्टाईल जी आहे ती अप्लाय झालेली दिसेल. तेव्हा इथे बॉर्डर आपण अप्लाय केली तर बॉर्डर आली, पॅराग्राफला कलर दिला होता, कलर सुद्धा आला, त्यानंतर डिव्हला बॅकग्राऊंड कलर दिला होता, तो बॅकग्राऊंड कलर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. जर तुम्ही याला ह्या जो एलिमेंट आहे त्याला जर इन्स्पेक्ट केलं किंवा पॉइंट आउट केलं तर तुम्ही ते बघू शकता. हा जो डिव आहे, डिवला आपण बॅकग्राऊंड कलर दिला आणि बॉर्डर दिली, तर ती सीएसएस इथे अप्लाय झालेली आहे. त्यानंतर डिवला जर तुम्ही एक्सपांड केलं तर इथे पॅराग्राफ आहे, आणि या पॅराग्राफला जो काही आपण कलर दिला आहे किंवा फॉन्ट स्टाईल किंवा त्याची साईज, तर हे सुद्धा सीएसएस या ठिकाणी अप्लाय झालेली आहे. तशा प्रकारे आपण एक एक्सटर्नल फाईल क्रिएट करून त्या फाईलला HTML मध्ये लिंक करू शकतो आणि स्टाईल अप्लाय करू शकतो. आता ही जी एक्सटर्नल फाईल आहे तर त्याचा फायदा काय आहे किंवा ऍडव्हान्टेज काय आहे, जर आपल्याकडे मल्टिपल HTML पेजेस असतील आणि त्या मल्टिपल HTML पेजेस वर जर आपल्याला सेम स्टाईल अप्लाय करायची असेल तर ही जी स्टाईल ची फाईल जी आहे किंवा CSS ची जी कॉमन फाईल आहे तर ती आपण अशा प्रकारे मल्टिपल HTML च्या पेजेस मध्ये लिंक करू शकतो, जेणेकरून इन फ्युचर मध्ये जर तुम्हाला एखादा कलर चेंज करायचा, सपोज ह्या डिवचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा इन फ्युचर मध्ये, तर तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी चेंज करावा लागेल. तुम्हाला प्रत्येक फाईल मध्ये जाऊन चेंज करायची गरज नाही. एका ठिकाणी चेंज केला तर तो थ्रू आउट द ऍप्लिकेशन सगळ्या ठिकाणी ऍप्लिकेबल होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही एक्सटर्नल फाईलचा यूज करून CSS लिहू शकता. सो आता आपला लास्टचा पॉइंट आपण बघणार आहोत, कमेंट्स इन CSS. तर CSS मध्ये कमेंट्स कशा प्रकारे ऍड करायच्या किंवा त्या कमेंट्सचं महत्व काय आहे, तर ते आज आपण समजून घेणार आहोत. तर कमेंट्स म्हणजे काय, तर कमेंट्स म्हणजे जस्ट नोट्स किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा मोर इन्फॉर्मेशन अबाउट अवर कोड. तर कमेंट्स आर नोट्स रिटन अलॉंग विथ द कोड दॅट इज इग्नोर्ड बाय द ब्राउझर. सो ह्या ज्या कमेंट्स असतात किंवा ह्या ज्या नोट्स असतात किंवा ही जी इन्फॉर्मेशन असते तर ते ब्राउझर इग्नोर करत असतं ऍट द टाइम ऑफ कोड रन, किंवा आपलं ऍप्लिकेशन जेव्हा रन होतं तर तेव्हा ब्राउझर ह्या नोट्सला किंवा ह्या कमेंट्सला इग्नोर करतं. तर आता ह्या कमेंट्स कशा प्रकारे लिहू शकतो आपण, तर हे जे काही कॅरेक्टर्स आहेत तुम्ही इथे बघू शकता पीपीटीवर, जे फॉरवर्ड स्लॅश आहे आणि ऍस्ट्रॅक्ट साइन आहे, तर ह्या दोन कॅरेक्टरचा यूज करून आपण कमेंट्स लिहू शकतो. तर फॉरवर्ड स्लॅश ऍस्ट्रॅक्ट साइन हे स्टार्ट करायची आहे आणि एंडला ऍस्ट्रॅक्ट साइन आणि फॉरवर्ड स्लॅश असं देऊन त्याला कमेंट्सला एंड करायचे. तर हे जे कॅरेक्टर्स आहे या कॅरेक्टरचा यूज करून आपण कमेंट्स CSS मध्ये ऍड करू शकतो. सो कमेंट्स in a code helps the person reading the code understand what you were trying to do when you wrote it. And the second point is this makes it easier for other developer to understand the code and make changes if necessary. सो कमेंट्स का ऍड करावी, तर त्याबद्दल आपण इथे लिहिलेलं आहे. जर कमेंट तुम्ही ऍड केली तर आपला जो कोड आहे तो मोर रिडेबल होणार आहे. आता सपोज एखादा कोड तुम्ही केलेला आहे आणि तो कोड केल्यानंतर बऱ्याच महिने किंवा बरेच वर्ष त्या कोडला तुम्ही हातच नाही लावला आणि आफ्टर सम इयर्स त्या कोडमध्ये तुम्हाला काही चेंज करायचा किंवा काही अशी रिक्वायरमेंट आली की त्या कोडमध्ये तुम्हाला चेंज करावा लागणार आहे, तर तो कोड लवकर सापडण्यासाठी किंवा त्यानंतर त्या कोडमध्ये चेंज करायचा आहे की नाही करायचा आहे, तर तो जो कोड आहे किंवा ती CSS आहे ती कोणत्या एलिमेंटवर अप्लाय झाली आहे, तर हे जर तुम्ही एका कमेंट मध्ये लिहून ठेवलेलं असेल त्या कोडच्या वरती, तर तुम्हाला ते समजण्यासाठी किंवा त्या कोडमध्ये चेंज करण्यासाठी हेल्प होणार आहे. तुम्ही फटकन त्या कोडमध्ये चेंज करू शकता किंवा डिसिजन घेऊ शकता की या कोडमध्ये चेंज करायचं आहे की नवीन कोड लिहायचा आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. द अदर थिंग इज, जर सपोज तुम्ही काही वर्षांनंतर तुमची जी ऑर्गनायझेशन ती तुम्ही सोडली आणि दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये गेले आणि तुमच्या जागेवर जर एखादा नवीन डेव्हलपर आला तर त्याला पण तुमचा कोड समजायला हवा इझिली आणि त्याला पण तुमच्या कोड मध्ये काहीतरी चेंजेस फटाफट करता यावेत, तर त्यासाठी सुद्धा कमेंट्स ह्या खूप हेल्पफुल असतात. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कमेंट्स कोड मध्ये करणं गरजेचं आहे. तर आता कमेंट्स कशा प्रकारे आपण करू शकतो तर ते आपण बघणार आहोत. तर CSS मध्ये सिंगल लाईन कमेंट सुद्धा आपण करू शकतो आणि मल्टी लाईन कमेंट सुद्धा करू शकतो, आणि तेही सेम सिंटॅक्सचा यूज करून. सो आपण जाणार आहोत इथे CSS मध्ये जी एक्सटर्नल स्टाईल शीट आहे आपली त्यामध्ये, आणि इथे तुम्हाला कमेंट करायची आहे. तर कमेंट करण्यासाठी काय करायचं आहे, कंट्रोलचं जे बटन आहे आपल्या कीबोर्डवर ते बटन प्रेस करायचं आहे, प्लस
जे आपलं फॉरवर्ड स्लॅशचं जे बटन आहे किंवा ज्या बटनावर क्वेश्चन मार्क हा जो सिम्बॉल आहे ते बटन प्रेस करायचं. दोन्ही जे बटन आहे ते ऍट द सेम टाइम तुम्हाला प्रेस करायचे आहे आणि प्रेस केल्यानंतर तुम्हाला जो कमेंटचा जो सिंटॅक्स आहे, सीएसएस कमेंटचा जो सिंटॅक्स आहे तो सिंटॅक्स इथे डिस्प्ले होणार आहे किंवा प्रिंट होणार आहे. आता ह्या सिंटॅक्स मध्ये तुम्हाला जी कमेंट ऍड करायची ती कमेंट तुम्ही ऍड करू शकता. सपोज मी इथे टाकले की दिस इज अ सिंगल लाईन कमेंट. तर अशा प्रकारे तुम्ही सिंगल लाईन कमेंट ऍड करू शकता. आणि जर तुम्हाला मल्टी लाईन करायची असेल तर अगेन सेम बटन प्रेस करून तुम्ही हा सिंटॅक्स आणू शकतात आणि त्याला जस्ट एंटर करायचं आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये रो नंबर 3 इथे तुम्ही बघू शकता. तर यामध्ये तुम्हाला n नंबर्स ऑफ लाईन तुम्ही लिहू शकता. जसं की इथे दिस इज अ मल्टी लाईन कमेंट. त्यानंतर तुम्ही मल्टिपल लाईन्स n नंबर्स ऑफ लाईन कमेंट तुम्ही या ठिकाणी करू शकता. ते कॉपी करायचं, पेस्ट पेस्ट पेस्ट, जेवढ्या लाईन्स ऑफ कमेंट्स तुम्हाला करायच्या आहे तेवढ्या लाईन्स ऑफ कमेंट्स तुम्ही या ठिकाणी मल्टी लाईन मध्ये करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही सीएसएस मध्ये कमेंट्स ऍड करू शकता. सो इथे मी स्क्रीनशॉट सुद्धा दिलेले आहे. सिंगल लाईन कमेंट अशा प्रकारे ऍड करायची आणि मल्टी लाईन कमेंट तुम्हाला अशा प्रकारे ऍड करायची. सो गाइस दॅट्स इट फॉर द डे. आणि आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत किंवा जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.